सिन्नर पोलिसांकडून अवैधरित्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई। पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सिन्नर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना सिन्नर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। सदरच्या पथकाने गोपनीय माहिती काढून इसम नामे गणेश बंडू पेटकर वय 40 वर्ष यास सिन्नर शहरात अवैधरित्या नायलॉन मांजा विक्री करताना 16,100 रुपये किमतीच्या मुद्देमालासह पकडण्यात यश आले। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सो नाशिक ग्रामीण, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर सो नाशिक ग्रामीण, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे सो निफाड उपविभाग निफाड यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड सिन्नर पोलीस ठाणे यांचे सूचनांप्रमाणे सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे, पोलीस अंमलदार समाधान बोराडे, अप्पासाहेब काकड व कृष्णा कोकाटे यांनी केलेली आहे। सदर इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे। अवैध नायलॉन मांजाविषयी कोणालाही काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना माहिती कळवावी। माहिती देणाऱ्याची गोपनीयता ठेवण्यात येईल असे आवाहन। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।